सो वेलकम गाईज इन बिहाइंड द सीन ब्लॉग. फक्त तुम्ही नवगरलँडला आत्तापर्यंतची धमाल पाहिली असेल आणि या धमालीच्या मागे हा पूर्ण सीन आहे. ती पोरं सर्व कशी आपली गावातली मित्रमंडळी एकत्र येऊन कशी ही तयारी करतात. तर जाणून घेऊया पहिला आपला DJ कल्पेश स्टार्स. आता आपण जाणून घेऊया या वर्षीचं आपल्या सर्व तयारीचं नियोजन. स्टार एंटरटेनमेंटचे मालक कल्पेश दादा यांच्यासोबत खूप एलियन फेमस आहेत ते. आणि बघूया आता दादा काय बोलतो. कधीपासून सुरुवात केली तयारी ही? तर आपण सुरुवात करतो पालखीची, तेव्हा शेवटच्या वर्षाची पालखी जाते त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण पुढच्या वर्षाची प्लॅनिंग तयार करतो. काय डोक्यात करायचं वर्षभर आपले जेवढे काम चालू असतात जिथे हॉटेल्समध्ये किंवा कुठल्या कॉलेजचे इव्हेंट वगैरे, त्याच्यामधून आपण थोडा अंदाज घेतो आपल्या मैदानात आपण काय चांगलं करू शकतो. थोडं आता तेच दरवर्षीची खासियत आहे कल्पेश दादाची. दरवर्षीची थीम युनिक आहे, कुठलीच थीम रिपीट झालेली नाही आहे. तर या वर्षीसाठी काय जोरदार तयारी सुरू आहे. या वर्षी तुम्ही बघा समोरच सगळी जोरदार तयारी चालू आहे. हा फक्त आता 20-30% सेटअप झाला आहे. उरलेला 60-70% बाकी आहे. तो उद्या रात्रीपर्यंत फायनल होऊन जाईल आणि पालखीच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी चांगल्या मुहूर्तावर त्याचं सगळं ओपनिंग होऊन जाईल. आणि यामध्ये आणखी एक ट्विस्ट असा आहे, आता हा आज तुम्हाला फक्त असा दिसतंय आणि उद्या येऊन तुम्ही पाहाल तर पूर्ण चित्र वेगळंच असेल. तर याबद्दल काय सस्पेन्स ठेवण्याची काय एक बॉम्बची जी खासियत आहे ती दरवर्षीची. आणि दरवर्षीचा स्टार सारखा तो स्टार नेहमी वेगळाच चमकतो. तर काय म्हणाल त्याबद्दल? दरवर्षी असं काय मुद्दाम करतं काय? मुद्दाम नसतं, प्रत्येक गोष्टीला सस्पेन्स असतं. आणि तो सस्पेन्स खरंच सर्वांना आनंदित करण्याचा आणि प्रफुल्लित करण्याचा एक वेगळा मार्ग आहे. जसा सेटअप चालू होतो करायला तसं आपल्याला अजून आयडिया येते. आणि सर्व मटेरियल आपलं स्वतःचं असल्यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टीचा विचार करायला लागत नाही. आणि आपण तसे कामं करत असतो वर्षभर, इकडे तिकडे इव्हेंट चालू असतात, त्यामुळे आपलं आयडिया येत असतात का हे चांगलं वाटेल, हे चांगलं वाटेल. काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे करायच्या आहेत, सगळ्यात एकाच वर्षी नाही करायचं. अजून बरेच वर्ष आपल्याला पुढे जायचं आहे. तर या एक टाईम होता, आता एक मला एक्झॅक्ट माहिती नाही किती वाजता कधी वर्षी मी चालू केलं, त्या फक्त 4 ते 6 लाईटमध्ये मी काम चालू केलेलं. आज एवढा सेटअप स्वतःचा झालेला आहे. त्याबद्दल तुमचं सर्व मनापासून अभिनंदन. तर या 25व्या वर्षासाठी खास असं काय म्हणाल तुम्ही? असं काय नाही खास, माझ्यासाठी सगळे वर्ष 25व्या वर्ष, सगळे वर्ष 50व्या वर्ष जे आपल्याला करता येतं एकविरा मातेसाठी, आपल्या गावासाठी, नवगर स्पोर्ट्ससाठी, नवगर गावासाठी, ते आपण दरवेळी करतो. बाकी आपल्याला असं काय खास असं काय नाही, दरवर्षी सगळं खासच आहे. ओके. सो तुम्ही या नवीन थीम आणि या नवीन उत्साहामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही आता जरूर या. नक्की या. हा व्हिडिओ आपला लेट होतोय पण तरी पण सर्वांनी या सहभागी नक्की व्हा. थँक्यू. आता आपल्यासोबत आहेत नावाजलेलं व्यक्तिमत्व ज्यांच्या तालावरती आपण दरवर्षी नाचतो, असे आपले लाडके सुजल दादा. तर सुजल दादा, या वर्षीसाठी काय खास तयारी आहे तुमची? तर आपली तयारी आहे, जर जोरातच चालू आहे आपली तयारी नवगरलँडसाठी. तर आपण आता युनिक काहीतरी ठेवलेलं आहे इथे. गेल्या वर्षी आपण बॉलिवूड, हॉलिवूड आणि आपल्या कोळीच्या संगीत याच्यावरून आपण नाचतोच आहे. तर आता यावेळी अजून आपण युनिक करणार आहोत. आणि तर तुम्ही स्पेशली नवगरलँडची थीम दादा दरवर्षी सस्पेन्समध्ये क्रिएट करतात आणि आपण दरवर्षी त्या तालावरती नाचतो. तर दादा यावर्षी देखील पूर्ण तयारी झाली की नाही? हो, पूर्ण तयारी सगळी झाली. पूर्ण तयारी म्हणजे अशी जोरदार तयारी तुम्ही पाहू शकता. तुम्ही सगळे तयार आहात ना? तर आता आपण आलो आहोत नवगर कोळीवाड्यामध्ये आणि नवगर कोळीवाड्यामध्ये आपण नवगर स्पोर्ट्स क्लबच्या मेंबर्ससोबत आता आपण बोलणार आहोत. तर दर्शन दादा काय म्हणणार यावर्षीच्या तयारीवर? म्हणजे आपलं पार्टीचं 25वं वर्ष आहे, तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यांची तयारी चालू आहे. बरेच DJ एलियन, DJ सुजल यांच्याकडनं पण बरंच काय काय वेगळं बघायला भेटणार आहे. DJ वेब्स आहेत. आणि तसंच आपण यावर्षी 25 वर्ष असल्या कारणाने आपण एकविराईचं गाणं बनवलं आहे. ते पण सर्वांनी ऐका, त्यावर धमाल करा. सर्वांनी 30 तारखेला आवर्जून या. खूप नवीन नवीन उपक्रम यावेळेला सगळ्यांनी या आणि मजा करा.
बोला एकविरा माते की जय.